पावसासंदर्भातली ऐन दिवाळीमध्ये मुंबईसह उपनगरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्यात, तर नवी मुंबईत सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झालाय। कल्याण परिसरामध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने धुमाकूळ घातलाय, तर अनेक भागात बत्ती गुल झाली आहे। ठाण्यातही रिमझिम पावसाच्या सरी बरसतायत। तर दिवाळीमध्ये पाऊस निघून गेलेला आहे अशी अपेक्षा असताना या परतीच्या पावसाने पुन्हा एकदा ऐन दिवाळीमध्ये हजेरी लावलेली आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईसह उपनगरामध्ये पाऊस कोसळलाय। मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, डोंबिवली अशा अनेक ठिकाणी अचानक पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि त्यामुळे खरेदी करता घराबाहेर पडलेल्या लोकांची मात्र तारांबळ झाली। अनेकांना आपली दुकानं आवर्ती घ्यावी लागली। दिवाळीच्या सणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांवरती सुद्धा स्टॉल लागलेले असतात। या सगळ्या दुकानदारांचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि सोबतच दिवाळीच्या उत्साहावर सुद्धा पावसानेच पाणी फिरवलंय। तर गेल्या काही दिवसात मुंबई आणि ठाण्यामध्ये हवेची गुणवत्ता फारच खालावलेली होती। ठाण्यात सुद्धा हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट स्थितीमध्ये होती। मात्र आजच्या अवकाळी पावसानंतर ठाणेकरांना मोकळा श्वास घेता येणार आहे। ठाण्यातील पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर 2 दिवसापासून ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये ज्या पद्धतीने दिवाळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात साजरी केली होती, याचा फटका जो आहे कुठेतरी जो आहे एअर क्वालिटी मध्ये आपल्याला दिसून येतो। आपण जर पाहिलं तर हवाची जी गुणवत्ता आहे ती देखील मोठ्या प्रमाणात ढासळली होती। ज्या पद्धतीने ठाणेकर असो किंवा मुंबईकरांना जो आहे तो त्रास घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। मी सध्या ठाण्यातील मुख्य चौरा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर परतीच्या पावसाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। गेले 2 दिवसापासून ज्या पद्धतीने हवामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात बदल झाला होता, अनेक ठाणेकर असो त्यांना त्रास जो आहे तो श्वास घेण्यासाठी सहन करावा लागत होता आणि ज्या पद्धतीने उन्हाचा तडाखा जो आहे तो संपूर्ण ठाणेकरांना बसताना दिसून येत होता आणि कुठेतरी या परतीच्या पावसामुळे जी हवामध्ये गुणवत्तामध्ये बदल झाली होती ती आता कुठेतरी ठाणेकर असो किंवा मुंबईकर आणि उपनगरामध्ये राहणाऱ्या लोकांना जो आहे तो जो श्वास घेण्यासाठी त्रास सहन करावा होता तो आता कुठेतरी कमी होणार आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने परतीचा पाऊस जो आहे तो पडत आहे त्यामुळे आता या पावसामुळे कुठे आहे ते ठाणेकरांना जो आहे तो मोकळा श्वास जो आहे तो घेता येणार। त्यामुळे जी हवा ती गुणवत्ता जी ढासळली होती ती कुठेतरी पूर्ण पदावरती येताना आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनेक शेख सोबत रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे। तर मुंबईप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा पावसाने हजेरी लावलेली आहे। वाशिम जिल्ह्यातील काही भागात अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे। तर वाशिम शहरामध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती सजलेल्या बाजारपेठा, फुलांची दुकानं, मिठाईचे स्टॉल आणि फटाक्यांच्या गाड्यांवरती या पावसाने गडबड उडाली। सणासुदीच्या खरेदीच्या हंगामात असलेल्या पावसामुळे या ठिकाणी व्यापारी आणि ग्राहकांचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे।